आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात साधारणतः आपले शिक्षक आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणूनच माहीत असतात. परंतु शिक्षकापलीकडे तेही एक व्यक्तीच असतात. त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. इतरांसारखेच तेही अनेक अडीअडचणींचा सामना करत स्वतःच्या आयुष्यात उभे राहिलेले असतात आणि अनेक प्रकारच्या संघर्षासोबतच स्वतःला सिद्ध करत पुढे जात असतात. क्वचितच अपघाताने तर बहुतांशी ठरवून ते शिक्षक झालेले असतात. त्यामागची त्यांची भूमिका काय असते, आपले शिक्षक कुठे शिकले असतील, त्यावेळी त्यांची शाळा कशी असेल, त्यांचे शिक्षक कसे असतील, त्यावेळी त्यांचे गुरुजी अथवा बाई त्यांना शिक्षा करत असतील का, असे एक ना अनेक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. परंतु शालेय जीवनात त्यांची उत्तर मिळवायची मात्र राहून जातात. पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात बराच काळ जातो. आपली पुढची पिढी त्यांचे शिक्षण सुरू असताना नकळत आपल्याला आपल्या शालेय जीवनाची आठवण होते. आपली शाळा आठवते आणि आठवतात ते आपले शिक्षक. परंतु यावेळी प्रश्न मात्र वेगळे असतात. आपले शिक्षक कुठे असतील, काय करत असतील, कसे असतील. खरं तर हे सगळे प्रश्न म्हणजे केवळ एक माध्यम असतं. खरं असतं ते हे की आपल्याला आपल्या शिक्षकांची आतून खूप आठवण झालेली असते. त्यांच्या नजरेचा ओझरता का होईना, पण एक स्पर्श आपल्याला हवा असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात. मग विचार कसला करताय? उचला फोन, बोला आपल्या शिक्षकांशी आणि दोघांच्या संमतीने तो रेकॉर्ड करा आणि आपला विद्यार्थी शिक्षक संवाद पाठवा आमच्याकडे. विद्यार्थी शिक्षक संवाद व्यासपीठाची निर्मिती करण्यामागे विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं नवीन पिढीला कळावं, वृद्धिंगत व्हावं, ही सद्भावना आहे. आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिले नाहीत. आता पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत, अशी ओरड आपल्याला सर्वत्र ऐकायला येते, हो की नाही? हल्ली विद्यार्थी शिक्षकांचं असलेलं पवित्र नातं प्रतिस्पर्ध्यामध्ये तर शिक्षक आणि पालक हा संबंध जवळजवळ शत्रुत्वात परावर्तित झालाय की काय असं वाटतं. यावर उत्तर काय? तर विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं हे नवीन विद्यार्थी शिक्षक पिढीमध्ये रुजवणे, वृद्धिंगत करणे हे होय. इतिहास सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते. अनेक थोरा मोठ्यांची यासाठी उदाहरणं आहेत. विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठामध्ये कोणीही विद्यार्थी, कोणीही शिक्षक कुठूनही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याने फक्त आपला फोन उचलावा आणि आपल्या आवडत्या शिक्षकास फोन करावा. तास अर्धा तास मन मोकळ्या गप्पा माराव्यात. हां, फोन सुरू असताना मात्र दोघांच्या परवानगीने कॉल रेकॉर्डर सुरू ठेवावा आणि सर्वात शेवटी रेकॉर्ड केलेली ती फाईल विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठाकडे पाठवावी. योग्य त्या काळजीसह आणि अर्थातच आपल्या परवानगीसह आपला तो विद्यार्थी शिक्षक संवाद या विद्यार्थी शिक्षक व्यासपीठावर आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. नमस्कार. आज मी माझ्या स्वराज कॉलेजमधल्या माझे प्राचार्य आलोक पवार सर यांना भेटायला आले आहे. कारण एकच की जो संवाद माझे शिक्षण चालू असताना व्हायचा तो आता शिक्षण पूर्ण झाल्यावर बंद पडला आहे. मला असे वाटले कुठेतरी माझ्या प्राचार्यांना पुन्हा ऐकावे आणि ते माझे आदर्श शिक्षक आहेत, ज्यांनी मला पदोपदी मार्गदर्शन केलं आणि मला आजपर्यंत इथे आणले. म्हणून मी त्यांच्या मुलाखतीचा हा थाट मांडला. तुम्ही माझ्यासारखे बरेच विद्यार्थी घडवलेत. यामध्ये तुमचा अनुभव कसा होता आणि तुमचा भविष्यवेध कसा असेल?
सर्वप्रथम शीतल, मी तुझे मनापासून अभिनंदन आणि आभार पण मानतो की आपण आज हे मुलाखतीसाठी इथे एकत्र येऊन बसतोय, बोलतोय आणि तुला माझ्याविषयी काहीतरी जाणून घ्यायचं आहे, माझ्याविषयी जाणून ती माहिती तू तुझ्याकडे साठवून ठेवणार आहेस. मला अतिशय आनंद होतो या सगळ्या गोष्टी करताना, तुझ्याशी बोलताना. माझी विद्यार्थी दशा अतिशय सामान्य मुलांची जशी असते तशीच सामान्य मुलांसारखी अशी होती. म्हणजे मी अशा कुटुंबातून आलेलो आहे की जिथे फार मोठा काही श्रीमंतीचा थाट देखील नव्हता, अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. आणि मी विद्यार्थी दशेमध्ये पण असा फार अभ्यासू वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे मी माझा जो अभ्यास आहे तर त्याच्यामध्ये माझं जे श्रेय आहे ते संपूर्णपणे माझ्या आईला देईल, कारण की तिने पदोपदी प्रयत्न असा केला की माझं शिक्षण पूर्ण कसं होईल आणि मी त्या शिक्षणाकडे कशा व्यवस्थित दृष्टिकोनातून बघेल. माझी 10वी झालेली होती आणि म्हणजे मला अजूनही तुला सांगायला किंवा मला सगळ्यांसमोर बोलायला पण काहीच वाटत नाही की मला 10वीला फर्स्ट क्लास देखील मिळालेला नव्हता. आणि मग 10वीच्या पुढे शिक्षण काय करायचं, तर पटकन नोकरीला लागता येईल असं शिक्षण घे, असं माझ्या आई आणि वडील दोघांची इच्छा होती. माझे वडील एका कंपनीमध्ये सामान्य असे कामगार होते. एल्प्रो नावाची कंपनी होती, त्याच्यामध्ये ते कामगार होते. आणि त्यांचं असं मत होतं की मी कॉमर्सच शिक्षण घ्यावं आणि कॉमर्समधला लवलेश पण मला त्या काळी असा काही नव्हता. मग तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे माझी सायन्सची इच्छा बघितली, पण त्यांची अजिबातच, म्हणजे त्या सायन्सला गेल्यावर बाबा तुला एवढी फी जास्ती भरावी लागेल, हे करावं लागेल म्हणून, किंवा बाबा तू पटकन माझ्या हाताशी येशील असं म्हणून त्यांना मी कॉमर्सलाच जाईल असं त्यांचं आणि आईचं देखील म्हणणं होतं, कारण की घरची परिस्थिती आमच्या देखील तशीच होती. मात्र पुढे असं झालं की माझं एखाद्या छान कॉलेजमध्ये कॉमर्सला 11वीला ॲडमिशन देखील माझ्या वडिलांनी करून दिलं. महेसो पेरुगेट मुलांच्या हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये माझा 11वीला प्रवेश घेऊन दिला. मात्र मला अजिबातच कॉमर्समध्ये इंटरेस्ट नव्हता. मी माझ्या वडिलांच्या नावाने त्या शाळेमध्ये पत्र लिहिलं की मला इथलं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, कारण की मला हे लांब पडतं आहे. मी तिथली फी घेतली आणि मी दुसऱ्या एका जवळच्याच कॉलेजमध्ये घरी अजिबात न सांगता तिथे प्रवेश घेतला सायन्सला. प्रियदर्शनी कॉलेजमध्ये मला तर सायन्सचे स्पेलिंग्स पण लक्षात नाही राहायचे. 11वीचे देखील मार्क कमी होते आणि 12वीला देखील मला आधी जेवढे 10वीला पडले त्याच्या देखील कमी असे मार्क पडलेले होते. अगदी 52% मी 12वीला आलतो. पण तरी सायन्सचा हॅकेखोरपणा माझ्याकडून सुटलेला नव्हता आणि म्हणून एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जावं म्हणून मी सिंहगड कॉलेजमध्ये BSc कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं. वडिलांची नोकरी VRSमुळे सुटलेली होती आणि पैसे घरात तसे कमीच होते. VRSचा सगळा पैसा त्यांनी गावाकडे घर बांधण्यामध्ये गुंतवलेला होता. पण मला माझं शिक्षण देखील हे कम्प्युटर सायन्सचं चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं होतं, म्हणून मी घरी खाजगी ट्युशन सुरू केलेले होते. आणि मग मला असं वाटायचं की मी ह्या मुलांना शिकवतोय, मुलांना शिकवून झाल्यावरती कधी एकदाचा महिना संपतोय आणि मग त्यांच्या फीज येतील आणि त्या फीजचा मी वापर कसा माझ्या शिक्षणामध्ये करू शकेल असंच माझं नेहमी डोक्यात असायचं. माझं जेव्हा एक्झाम यायची तेव्हा असं डोक्यामध्ये कधीतरी प्रेशर यायचं की मी नापास झालो तर मग माझी मुलंच मला नावं ठेवतील. आणि त्या प्रेशरखाली जो मी अभ्यास करायचो ना, तो अभ्यास माझा खूप चांगला व्हायचा. आणि मग मला तिथून असं वाटायला लागलं की आपण फर्स्ट क्लास मिळवावा. आणि मग मी माझा अभ्यास थोडासा वाढवला आणि मग मला कुठेतरी जाऊन BSc कम्प्युटर सायन्सला फर्स्ट क्लास मिळाला. ती होती माझी आयुष्यामधली पहिली अचिव्हमेंट, म्हणजे आपण करू शकतो अशा उद्दिष्टातून. त्याच्यानंतर मी पुढे जाऊन MSc कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि MSc कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मला DY पाटील कॉलेजला मिळालं, जे की धनकवडीपासून DY पाटील म्हणजे, आणि त्या काळी असं होतं की रस्त्यामध्ये पण काम चालू होतं, त्याच्यामुळे मला कॉलेजला जायला 2-2 तास लागायचे. पण मी दररोज म्हणजे इतकं लांब कॉलेज असून मी दररोज कॉलेजला जायचो. आणि म्हणजे बसमध्ये पण जागा नव्हती भेटत, तर मी त्या बसच्या चाकाच्या वरती जो एक पिलर बांधलेला असायचो त्याच्यावरती फतकल मांडून बसायचो आणि 2 तास मी बसमध्येच अभ्यास करायचो. पण मी तेही कॉलेज पूर्ण केलं. माझ्या BScपेक्षा मला तिथे खूप छान मार्क पडले आणि मी माझं मास्टर डिग्रीचं पण एज्युकेशन कंप्लीट केलं. सर, तुम्ही स्वतः एवढ्या त्रासातनं शिक्षण पूर्ण केलं, पण मी माझ्या अनुभवातून सांगते की माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही सतत मार्गदर्शन करत आला.
तेव्हापासून तुम्ही लहान विद्यार्थ्यांना शिकवलं आणि अजूनही तुम्ही तेच काम सतत चालू ठेवलं. पदोपदी तुम्ही समाजकार्याकडे लक्ष घालत आहात. ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळत राहते? माझं जेव्हा MSCचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मला लगेचच असं PhD वगैरे काहीतरी करायचं होतं. म्हणजे असं विचार मी केला. म्हणजे पॅरलली मला नोकरी करणं ही देखील गरजेची होती. पण मात्र त्या काळी असं झालं की रिसेशन पिरियड आलता. म्हणजे IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागतच नव्हत्या अशी एक फेज त्या काळी होती. पण म्हणजे माझ्या BSc कम्प्युटर सायन्सला ज्या एक मॅडम होत्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला JSPM कॉलेजमधली नोकरी पण लागलेली होती. अगदी 10,000 पगार पण ठरलेला होता. आणि माझा एक मित्र होता त्याच काळामध्ये जो की अतिशय त्याला नोकरीची गरज होती. मला सिनियर होता तो. त्यांनी मला सांगितलं की इथे कात्रजला एका कॉलेजमध्ये एक नोकरी आहे, तू असं कर, तुला तर नोकरी लागलेली आहे, मात्र तुझी जी नोकरी असेल ती तू ठेव. या नोकरीमध्ये आपण इंटरव्ह्यू जेव्हा द्यायला जाऊ तेव्हा तू पहिला जा, तुला जे काही प्रश्न विचारतील त्यावर मी थोडंसं प्रिपरेशन करेन आणि नंतर मी माझा इंटरव्ह्यू देईन. मग ते सगळं ठरलं आणि आम्ही तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलो. इंटरव्ह्यू झाला. दुसऱ्या दिवशीच माझं JSPM कॉलेजमध्ये पहिला दिवस होता आणि मी अर्ध्या वाटेपर्यंत पोचलेलो होतो. तेव्हा मला या जयक्रांती कॉलेजचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला भेटायला या, पगारा वगैरे विषयी बोलायचं. मी त्या कॉलेजमध्ये गेलो, अध्यक्षांना भेटलो. अध्यक्ष आम्हाला म्हणाले की पवार, तुमचा अजिबातच आम्ही शिक्षक ह्या पदावरती आम्हाला तुमची काही रुजू करण्याची इच्छा नाही. माझं डोकं एकदमच सटकलं. मला जर तुमची शिक्षक म्हणून ठेवायची इच्छा नाही तर तुम्ही कशाला बोललं मला, म्हणजे माझा वेळ कशाला घालवला. तर ते म्हणले की नाही, तुम्ही शिक्षक म्हणून अजिबात इथे योग्य वाटणार नाही, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्यच बना. प्राचार्यांची पोस्ट डायरेक्टली घेणं हे देखील माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. पण म्हटलं आपण जर चॅलेंज घेतलंच नाही तर त्या गोष्टीमधला आनंदच कुठेतरी निघून जाईल. मला जर JSPM कॉलेजपेक्षा ₹1 जरी जास्त देणार असतील किंवा अगदी तेवढा जरी पगार दिला तरी फारसं जवळ असल्यामुळे मी ही कॉलेजची पोस्ट हे पद स्वीकारणार होतो. आणि अगदी माझ्या मनातलंच झालं आणि माझी शिक्षकी पेशाची सुरुवात त्या जयक्रांती कॉलेजमधून झाली. 2007 पासून आजपर्यंत मी इथे प्राचार्य पदावरती आहे. सुरुवातीला मला स्वराज कॉलेजमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा फक्त 3च मुलं होती. आज 3ची 500 मुलांपर्यंत संख्या, दरवर्षी वाढते ही संख्या अशी आहे. आधी मला 3 मजले होते, 3 विद्यार्थी होते. आता हे 3 मजले देखील कॉलेजचे मला पुरत नाहीत असं आहे. आणि जसं शीतल तू प्रश्न विचारलास की तुम्ही माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवलं आहे ना, तर माझं हे काम अजूनही संपलं नाही आहे. म्हणजे मला कुठे ना कुठेतरी वाटतं की आपण ज्या परिस्थितीमधून आलो आहे, ज्या गोष्टी आपण भोगल्या, समाजामध्ये वेगवेगळे असे लोक असतात की ज्यांच्या परिस्थिती आणि त्यांच्या या भोगण्याचे जे अनुभव आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण जर या सगळ्या अनुभवांना सामावून घेतलं नाही, स्वीकारलं नाही आणि त्या परिस्थितीवरती मात करून पुढे गेलो नाही तर आपण अडकून बसतो. आणि आपण अडकलेलो आहोत, त्या अडकलेल्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कोणी मदत नाही केली तर आपण खरंच तुटून जातो आणि आपला एक विचार एका योग्य दिशेने जर जाणार असेल तो विचार कुठेतरी खुंटतो. हीच जिद्द मी मनाशी बाळगली आणि हा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतंय की मी बऱ्यापैकी मुलांना म्हणजे डिग्रीसाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या डिग्र्या TY कशा पोचतील. मुलींच्या शिक्षणामध्ये प्रामुख्याने अशा अडचणी येतात की पालक वर्गाला असं वाटत असतं की चला मुलगी 18 वर्षाची झाली आहे, तिचं आपण लग्न करून देऊया असं म्हणून लग्न करून देतात. पण जर त्या ठिकाणी त्या मुलीला आपण हे समजून सांगितलं की तू लग्न करणं, तू पुढे जाऊन चूल आणि मूल ह्या 2 गोष्टी साध्य करणं इतकंच आयुष्य नसतं, तर तू पण तुझ्या पायावरती जर उभी राहिलीस तर तू आयुष्याचं नक्कीच कुठेतरी सार्थक करू शकतेस, असं म्हणून मी मुलींच्या शिक्षणाकडे अगदी सुरुवातीपासून बघण्याचा प्रयत्न केला. हो सर, यामध्ये माझा देखील अनुभव ठळक आहे. मी आयुष्याच्या अशा स्टेजवर असताना, जिथे शिक्षण माझं अर्धवट सुटलेलं असताना तुम्ही प्रोत्साहन दिलं. तुम्ही तुमच्या घरापासूनच एक असा सिद्धांत मांडू दिला समाजामध्ये की शिक्षण हे कधीच बंद व्हायला नाही पाहिजे. तुमची आई आज 67 वर्षाची असताना तुम्ही तिला डिग्री करायला प्रोत्साहित करताय. आणि शिवाय माझ्या निदर्शनास पण आले की तुम्ही 40च्या वर असलेल्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही आज घडवताय, त्यांचं आयुष्य परत उभं करण्यास मदत करताय. तर असे एक नाही 1000 उदाहरणं आहेत
तर त्यामध्ये तुमचं स्ट्रिक्टनेसपणा पण आम्ही बऱ्याच वेळा अनुभव केलेला आहे. तर पण तुमचं वय त्या मानाने खूपच कमी आहे आणि तुम्ही बरेच अचिव्हमेंट्स घेतलेले आहेत. तर हे तुम्ही कसं काय, म्हणजे सतत तुम्ही हे समाजकार्य, हे विचार कुठून तुम्हाला मिळत राहतात? शीतल, अगदी छान प्रश्न विचारला. मुलींच्या शिक्षणामध्ये माझा पहिल्यापासून म्हणजे मुलींचं शिक्षण करावं, ते व्हायला पाहिजे, हा प्रयत्न माझा अगदी सुरुवातीपासूनचाच ह्याकरता होता. कारण की मी असं बघितलं आहे की तुझं लग्न झालं की तू घरी ये, तुला घरातच काम करायचं आहे, असं मुलींना नेहमी सांगितलं जातं. आणि मग नेहमीच मुली अशा बघतात की आपण चूल आणि मूल असाच प्रयत्न करूया आणि त्याच्यापुढे त्यांचं आयुष्य तिथेच थांबलं जातं. लग्नानंतर एकदा एखादा मुलगा झाला की मग त्या मुलाकडेच लक्ष देणं, मग त्याला वाढवणं, या गोष्टी सतत सातत्याने चालू असतात. मात्र कधीतरी आयुष्यामध्ये अशा देखील अडचणी येतात की कुठेतरी आपल्याला शिक्षणाची किंवा आपण स्वतः आपल्या पायावरती उभं राहतोय की नाही, या गोष्टींची गरज वाटू लागते. जेव्हा एखादा घरात नवरा किती जरी कमवत असेल, किती त्याची लाख श्रीमंती असेल, पण एक सेल्फ रिस्पेक्टची जी भावना असते, सेल्फ रिस्पेक्टचा जो प्रश्न असतो ना, तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. तर ह्या गोष्टीसाठी मी नेहमीच म्हणजे मुलींना सांगत असतो की तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा आणि आईवडिलांकडून काहीतरी बाबा तुम्ही असे प्रयत्न करा की तुमचं निदान ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण होईल, जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे पुढच्या कुठेतरी आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी उपयोगी पडेल. अगदीच मला काही मुलींना असं सांगावंसं वाटतं की ते शिक्षण ना तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला असं वाटतं ना की आम्ही परिस्थितीमध्ये दिवस काढलेत, तर आमच्या मुलांनी दिवस काढू नयेत म्हणून ते शिका, असं म्हणून मी हे प्रयत्न करतो. यासाठी बरेचदा मी कॉलेजमध्ये कार्यक्रम देखील मी असे आजकाल घेतो आहे की जेणेकरून ह्या मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण पुढे जावं. आम्ही नुकताच एक गृहिणी दिवस म्हणून कार्यक्रम साजरा केला. गृहिणी दिवसाचीच माझी योजना अशी होती की बऱ्याच वेगवेगळ्या प्रोफेशनला पगार म्हणून दिला जातो, पण गृहिणींना पगार दिला जात नाही आणि ते 24/7 घरामध्ये काम करत असतात. कुठलंही प्रकारचं मला त्याच्या बदल्यात मोबदला काय मिळेल, माझ्या नवऱ्याकडनं मला काय हे भेटेल, माझ्या मुलांकडनं काय भेटेल, तर तिथे जी जेंडर इनइक्वॅलिटी होती तिला कुठेतरी फोकस करायचं होतं. म्हणून आम्ही असे गृहिणी दिनाचे पण कार्यक्रम घेतो आहे. मला शीतल, तुला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आम्ही मागच्या 2 वर्षापासून आणखीन एक मस्त कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये घेतो आहे आणि आम्ही अगदी जे फेमस बुक ऑथर्स आहेत त्यांना आम्ही कॉलेजमध्ये बोलवतो आणि त्यांचं लेक्चर ठेवतो. तुला विषय पण ऐकून तुला आवडेल की आम्ही बिफोर मॅरेज काउन्सिलिंग आमच्या कॉलेजमध्ये सुरू केलं आहे. 2 वर्षापासून आम्ही हा खूप आनंदाने आणि खूप प्रॅक्टिकली असा घेतो की लग्नाच्या पूर्वी तुम्ही काय काय केलं पाहिजे, लग्न करताना तुम्ही काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग देखील आपण आपल्या कॉलेजमध्ये घेतो. आणि ते मुलांना इतकं आवडतं आहे, म्हणजे आम्हाला हेच लोक विचारतात की तुमचं कॉलेज तर आर्ट्स नाही, कॉमर्स आणि सायन्स आहे, पण तरी तुमची मुलं असं म्हणजे तुमचा हॉल असं तुडुंब भरून जातो या कार्यक्रमांमध्ये. तर म्हणजे ही मुलं ही प्रोत्साहन जे ह्याच्यामधनं घेतात ना या कार्यक्रमांमधनं, की कुठेतरी आपण शून्यातनं चांगल्या गोष्टींकडे जात असतो, आपलं हे नॉलेज भेटत असतं. मला आपल्या कॉलेजमधल्या काही कर्मचाऱ्यांनी पण येऊन आम्हाला सांगितलं की सर, हा कार्यक्रम जर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या विद्यार्थी दशेच्या वेळेस झाला असता तर आम्ही नक्कीच लग्नासाठी थोडंसं थांबलो असतो, पण नक्कीच ह्याच्यामधून आम्ही फुल फोकस करू आणि पुढे जाऊ. तर असे कार्यक्रम पण मी कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करतो आणि एकंदरीत छान फ्लो असा चालू आहे. सर, अनेक युनिव्हर्सिटीचे प्राचार्य, प्रिन्सिपल, शिक्षक ह्या लोकांचं पण मार्गदर्शन या कॉलेजमध्ये तुम्ही सतत घडवून आणता, त्यामुळे पण विद्यार्थ्यांना बराच फायदा होतो. मी हे देखील बघितलं की तुम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही बरेच काम केलेले, एखादा अनुभव शेअर करा. आपल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठ स्तरावरती बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स वगैरे सारखे प्रोग्राम्स भेटत असतात, पण काही विद्यार्थ्यांना ह्या स्कॉलरशिप्स भेटत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांना काय करावं, म्हणजे कुठेतरी त्या स्कॉलरशिप मिळत नाहीत म्हणून कुठेतरी आपण एज्युकेशनपासून दूर जावं का, असे त्यांच्या डोक्यात विचार असतात. मी माझ्या मॅनेजमेंटला असं सांगितलेलं आहे, म्हणजे मला आनंद पण होतो की माझं मॅनेजमेंट
माझं ह्या बाबतीमध्ये तरी खूप ऐकतं. मी माझ्या मॅनेजमेंटला असं सांगतो की आपण त्या मुलांकडून एक पत्र घेऊ आणि त्यांना एक संधी देऊ, आणि ती संधी आपण त्यांना दिली तर त्या संधीचा फायदा घेऊन नक्कीच तो म्हणजे फीज वगैरे जी असेल तर ती कॉलेजला परत देतील. म्हणजे आपण जर एक मूल्यांचं बीज रोवलं तर आपले कुठलेच मुलं आपल्या कॉलेजची फीज बुडवून पुढे जाणार नाहीत. तर त्याच्यामुळे आत्ता त्यांची परिस्थिती आहे, पण आपण जर त्यांना शिकवणूक दिली व्यवस्थितपणे तर नक्कीच म्हणजे ते ह्या गोष्टीवरती आपलं फी बुडवणार नाहीत, पण त्यांच्या आयुष्याचं कल्याण नक्कीच होईल असं मला वाटतं. माझा एक विद्यार्थी आहे, तो आत्ता कॅपजेमिनी मी कंपनीमध्ये कामाला आहे, IT मध्ये कामाला आहे मस्तपैकी. तर त्यांनी वाकडला त्यांनी एक फ्लॅट घेतला आणि मला त्यांनी त्याच्या वास्तुशांतीची पत्रिका द्यायला आलता. जेव्हा मी वास्तुशांतीला त्याच्या घरी गेलो तर त्यांनी मला सांगितलं की सर माझ्या 5 रूममध्ये म्हणजे 5 रूम आहे त्याच्या 3 BHK, तर एक रूम ही नेहमी तुमच्यासाठी रिझर्व असेल, तुम्ही कधी पण यायचं, तुम्हाला आराम करू वाटला, आणि ती एक बेडरूम तुमच्या नावाची माझ्या घरी नक्कीच असेल असं त्यांनी मला आश्वासन दिलं. तेव्हा मला कुठे वाटतं की मी जे फोकसफुली माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये वयाचं जे अंतर आहे ते अतिशय कमी होतं, म्हणजे अगदी 1-2 वर्षाचा फरक होता. पण ते विद्यार्थी जेव्हा मला असे म्हणजे मान सन्मान देतात अगदी मोठ्या भावासारखं, आईवडिलांसारखं, तेव्हा मला असं वाटतं की माझं काम कुठेतरी संपन्न झालं, माझ्या कामाची पावती मला भेटली. असे अनेक विद्यार्थी आहेत माझ्यासोबत. खरंच सर, अनेक विद्यापीठ जसे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, पुणे विद्यापीठ तुम्ही काम बघताय त्यांच्यासाठी, आणि बरेचसे आता तुम्ही कोर्सेस आणलेले आहेत कॉलेजमध्ये, त्यामागे काय भावना आहे? मला विद्यार्थ्यांना पण हे नेहमी सांगायला आवडतं की आपण जेव्हा शिकतोय तर हे जर आपण सातत्याने ठेवली, ही जी पद्धती आहे म्हणजे शिकण्याची, अखंड शिकण्याची ही पद्धत जर आपण सातत्याने ठेवली तर आपण नक्कीच यश संपादन करू शकतो. आयुष्यात काहीही शिकलं तरी ते शिक्षण कुठे मागे राहत नाही असं मी नेहमी प्रयत्न करत असतो. मी आमच्या कॉलेजचे ना राष्ट्रीय सेवा योजनेचे म्हणजे काही असे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा समाजाची सेवा करायची सुरुवात झाली ना, तेव्हा मला खरं तर असं वाटायला लागलं की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आत्ता प्रगती करायला सुरुवात केली. म्हणजे ह्या समाजामध्ये बराच असा वंचित घटक असतो की जिथे ज्यांना खरंच गरज असते की आपण थोडासा जर पुढाकार घेऊन त्यांना जर उभारी दिली तर ते नक्कीच कुठेतरी पुढे येतात. म्हणून मी NSSच्या मध्ये पडलो. आम्ही आतापर्यंत 2 गावांमध्ये जाऊन आलो. 2 गावांमधली मी गावाची परिस्थिती काय असते. सर NSS काय? NSS म्हणजे शीतल राष्ट्रीय सेवा योजना. आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत राष्ट्राची सेवा ही करायची असते आणि गावागावांमध्ये जाऊन जर ही सेवा केली आपण तर आपण गावाची परिस्थिती समजू शकतो. गावामध्ये काय खंत आहे, तिथली लोक ही शहरातल्या लोकांसारखी नसतात. हे जेव्हा आम्ही बघितलं ना शीतल, तेव्हा मला असं खरंच वाटलं की गरिबी काय असते, पॉवर्टी काय असते, आणि ह्या लोकांसाठी जर आपण केलं, त्यांना आपण इक्वॅलिटीपर्यंत पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तरच आपण आपलं आयुष्य पुढे नेऊ शकतो. सर, मी फोटो बघितले जे म्हणजे मी ऑफिसमध्ये माझ्या जस्ट निदर्शनास आले, तुम्ही कुठे ते प्रसिद्धीस आणले नाही, पण तुम्ही रस्त्यावरचे मुलांसाठी पण बरंच काम केलं, ते कुठे तुम्ही प्रसिद्धीस पण आणलेलं नाही, त्याबद्दल थोडं सांगा. शीतल, तो एक मुमेंटो होता माझ्या आयुष्यामधला, खूप सुंदर असा मुमेंटो होता. माझा एक विद्यार्थी होता आकाश कोल्हे नावाचा, आणि मला आकाश कोल्हेला घेऊन पुढे काही ना काहीतरी समाजकारण त्यांनी पण करावं आणि माझ्यापासून पण सुरुवात व्हावी. आम्ही दोघंही मार्केट यार्डला, म्हणजे तुला आपला मार्केट यार्ड पुण्यातला परिसर माहिती असेल तर त्या परिसरामध्ये हार वगैरे जे बनवतात असे उस्मानाबादवरनं वगैरे आलेली लोक आहेत तिथे, आणि त्यांच्या मुलांना ते सकाळी सकाळी अगदी रस्त्यावरती तिथे भीक मागण्यास प्रवृत्त करतात. तर म्हणजे मला ही परिस्थिती अतिशय, म्हणजे आपण कुठल्या स्टेजला आहेत, मी माझ्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी बघतो त्यांच्या फीज आपण थोड्या थोड्या टप्प्याने द्या असं म्हणतो, पण इथे फीज टप्प्याने देण्याची परिस्थिती देखील नव्हती. मग ह्या मुलांसाठी आपण काय करू शकतो का असं म्हणून आम्ही तिथे गेलो. आम्ही अगदी रस्त्यावरती बसायचो, भीक मागणारी मुलं होते तर त्यांच्या पालकांशी आम्ही हितगुज करायचो आणि आम्ही पालकांना प्रश्न विचारायचो की तुम्ही मुलांना हे भीक कशाला मागायला लावतात. तर ते म्हणले की काही झालं तरी आम्हाला म्हणजे पोटाचा प्रश्न आहे, त्यांचं पोट तर भरलं पाहिजे ना.
तर आम्ही तिथल्याच काही ज्या सरकारी शाळेत की जिथे निदान ॲटलिस्ट शाळेमध्ये मुलगा गेला तर एक टायमिंगचं त्याला शाळेमध्ये खिचडी भात खायला भेटेल, तर पालकांना आम्ही असं आम्हीच दाखवायचं की तुम्ही शाळेमध्ये पाठवा. आणि आम्ही तिथली एक खूप सुंदर अशी शाळा पण शोधली की जी मुलांना रस्त्यावरनं उचलेल रोजच्या रोज बसनी, शाळेत घेऊन जाईल, शाळेत त्यांना खायला भेटेल आणि त्या खाण्याच्या उद्देशाने का विना त्या मुलांमध्ये शिक्षणाचं बीज रोवलं जाईल. असं म्हणून मी शीतल जवळजवळ रस्त्यावरची ती 18 मुलं आकाशच्या मदतीने उचललेली होती. म्हणजे त्यांना काउन्सिलिंग केलं, त्या मॅडमला सांगितलं अशी अशी मुलं आहेत, आपल्या शाळेचा पट देखील वाढेल आणि मुलांना पोषण आहार पण मिळेल. हा प्रयत्न आम्ही तेव्हा केलेला होता. सर, तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा वैयक्तिक आयुष्यात सुद्धा बरेच विद्यार्थ्यांच्या त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. काही लोकांसाठी स्वतःहून माणुसकीच्या नात्याने आर्थिकदृष्ट्या पण मदत केलेली आहे. म्हणजे माझा पण अनुभव असा आहे की तुम्ही त्यांच्या खाजगी आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर ॲटलिस्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत राहता. त्याचा एखादा अनुभव शेअर करा. शीतल, हे जे आता तू बोललीस म्हणजे विद्यार्थ्यांना काही मदत वगैरे वगैरे वगैरे, मी माझा एकदम सुरुवातीचा तुला अनुभव सांगतो आणि त्याच्यावरनं शेअर करतो. मी जेव्हा ह्या कॉलेजमध्ये रुजू झालो तर तेव्हा लगेचच मला एका मीटिंगसाठी बोलवलं होतं आणि ती मीटिंग होती सिलेबस सेटिंगची. BCAचा सिलेबस सेटिंग करायचा होता आणि तिथे बरेच ग्रामीण भागातले शिक्षक देखील उपस्थित होते आणि मी शहरी भागातला शिक्षक असा होतो. ते ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या मीटिंगचा एक असा प्रश्न होता की सर, आपण सिलेबस खूप नवीन नवीन पद्धतीने करतो पण आमच्या ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग वगैरे सारख्या गोष्टी होतात आणि मग तिकडे असं शिकवता पण येत नाहीत आम्हाला, तर तुम्ही असं हाय लेवल एज्युकेशनचं हे दिलं तर आम्हाला तिकडे अडचणी येतील आणि आम्ही काय करू. आणि नुकताच मला तेव्हा एक म्हणजे माझा अगदी मास्टर डिग्री पण पूर्ण व्हायची होती शीतल तेव्हा, तर मला पुस्तक लिहिण्याचा एक चान्स त्यावेळी भेटला. सर, किती पुस्तकं लिहिली आतापर्यंत शीतल? माझी 75 पुस्तकं झाली आहेत. आणि IT मध्ये IT आहे माझी म्हणजे पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी माझी पुस्तकं आहेत, माझी पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीसाठी माझी पुस्तकं आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीसाठी माझी पुस्तकं आहेत. मी BCA, BBA, BSc कम्प्युटर सायन्स, BBA इन IT, MSc कम्प्युटर सायन्स, MCA आणि अशा बऱ्याच मुलांसाठी पुस्तकं लिहिली. तर शीतल, ते जे मी पुस्तक लिहायला सुरुवात केलेली होती ना, म्हणजे माझं जेव्हा मास्टर डिग्री, तर मला तेव्हा असं होतं की म्हणजे तो जो शिक्षक बोलला की आमच्या गावामध्ये ह्या सोयी नाही, तर तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की ग्रामीण भागातली ही जी मुलं आहेत त्यांच्याकडे लाईटची सोय नसते, पुस्तकांची, तर त्यांना माझी पुस्तकं कुठेतरी मदत करतील, गुरु म्हणून त्यांच्याबरोबर असतील म्हणून मी पुस्तकं लिहिली आणि आज ही पुस्तकं माझी आहेत इथे. आणि तू जसं म्हणलीस की म्हणजे मी एक मित्र म्हणून सगळ्या लोकांसोबत आहेत, तर मला तसंच ॲक्च्युली राहायला आवडतं. कारण की आपण जोपर्यंत या मुलांच्या मनामध्ये त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजू शकलो नाही आणि या त्यांना विचारून नसतात समजून घ्यायच्या, ह्या अशा जर आपण थेट समजून घेतल्या की ह्याची ही अडचण आहे, तर कुठेतरी आपण त्याला मदत करू शकतो आणि ती अडचणीमधून त्याला बाहेर काढू शकतो. सर, तुमचे YouTube चॅनल्स पण तुम्ही बरेच व्हिडिओ मुलांना मार्गदर्शन करता येईल असे काढले, त्याबद्दल? शीतल, या YouTube चॅनलसाठी मी कोरोनाचा आभारी असं मला म्हणावं लागेल. कारण की कोरोनामुळे बराच आम्हाला ब्रेक भेटला. बरेच शिक्षक कोरोनाला घाबरले होते, तेव्हा माझ्यासमोर एकच होतं की घरी बसायचं आहे, काम करायचं आहे. आणि तेव्हा मला असं म्हणजे UGCकडनं नोटिफिकेशन होतं की कोरोनामुळे बऱ्याच लोकांची मानसिकता कुठे ना कुठेतरी ढासळत चालली आहे, तर त्या मानसिकतेवरती आधार म्हणून तुम्ही शिक्षक जे प्रयत्न करू शकताल ते करा. त्याच्यामुळे मला नेहमीच वाटतं की मुलं कुठे ना कुठेतरी इंग्लिश या विषयाला घाबरतात, म्हणून मी आणि माझी वाईफ स्वप्नाली कोराळे पवार, आम्ही दोघांनी इंग्लिशचे धडे जे आहेत त्यांना कुठेतरी नाट्यमयी स्वरूप द्यावं आणि त्यांना नाट्यमयी स्वरूप देताना त्यांना मराठीत कन्वर्ट करायचं आणि मग त्याच्यावरती नाटक करायचं. मग कोरोनाच्या पिरियडमध्ये तुमचा रंगमंच कुठनं उपलब्ध होणार, तुमच्या या नाटक मंडळीमध्ये कोण कोण होणार, या सर्वांवरती मात करून माझ्या घरामध्ये 8 माणसं होते. माझ्या आजीपासून ते माझ्या 4थीतल्या भाचीपर्यंत मी सर्वांना कामाला लावलेलं, अगदी विनामोबदला त्यांनी सर्वांनी मला मदत केली आणि माझे जवळजवळ अख्खं इंग्लिशचं एक पुस्तक म्हणजे फर्स्ट इयर BComचं इंग्लिशचं पुस्तक, यूट्यूब्सवरचे व्हिडिओ तयार झाले आणि
ते सर्व यूट्यूब व्हिडिओ आज पुणे विद्यापीठाने पण त्यांच्या वेबसाईटवरती ठेवलेच. बरेच विद्यार्थी याचा लाभ घेतात. त्याच्यानंतर माझे बरेच विद्यार्थी असे BComचे आहेत की जे नेहमीच माझ्यावरती नाराज असतात की सर तुम्ही सर्व BCAच्या मुलांना शिकवता, BCSच्या मुलांना शिकवता, आम्हाला तुम्ही काय शिकवत नाहीत. म्हणून मी माझ्याच आवडीचा एक कॉमर्समधला विषय मार्केटिंगचा घेतला आणि त्याच्यावरती आज मी बरेच यूट्यूब व्हिडिओ मार्केटिंग या विषयावरती पण बनवतो आहे. पण सर तुमचं मूळचं फील्ड IT आहे, ते नॉलेज तुम्ही आनंदाने शेअर करत असता, तर त्याबद्दल सांगा की मुलांनी काय करायला हवं. एक म्हणजे माझी आई जेव्हा आधी लक्ष्मीपूजन करायची ना, तर त्या लक्ष्मीपूजनामध्ये एक वाक्य होतं, घेतला वसा टाकायचं नाही. तर माझं पण तसंच आहे की आपण हा जो वसा घेतलेला आहे ना IT शिक्षणामधला, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याचा, तर तो एखादा विद्यार्थ्याने घेतला तर तो वसा त्यांनी कधीच सोडू नये. आणि त्यांनी शिक्षणामध्ये जे अडथळे येतात त्यांनी मध्ये जर ते तोडलं तर कुठेतरी ते अडखळतं आणि मग मागे पडतो. म्हणून हे IT नॉलेज शेअरिंग मला असं महत्त्वाचं वाटतं की आपण झोपेतनं जरी उठवलं तरी मला हे कोडिंग माहिती पाहिजे, ह्याच्यावरचं सोल्युशन माहिती पाहिजे. आजकाल गुगल आपल्या मार्गदर्शनाला आहे, तर आपण भरपूर काही अचिव्हमेंट करू शकतो. तू मगाशी मला एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देता आपण थांबलो की सर तुम्ही एखादा विद्यार्थ्याचा अनुभव सांगू शकताल का, की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना मदत केली आहे का. तर ते मी पहिलं पूर्ण करतो आणि आणखी तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो. आपल्या कॉलेजमध्ये बरेच असे विद्यार्थी असतात की जे अजिबातच म्हणजे फी भरू शकत नाही. माझ्या कॉलेजला मॅनेजमेंटला मी सांगतो, जे प्रॉब्लेम्स त्यांचे आपण जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला ना गं, त्यांच्यामध्ये मूल्य रुजवली तर ते कधीच मागे फिरून बघत नाही आणि ते पुढे जात असतात. अजूनही आपल्या कॉलेजमध्ये फी बाकी आहे, पण मला आशा आहे की ते नक्कीच विद्यार्थी खूप वेल सेटल चांगल्या पोझिशनवरती जातील. आणि मी पुणे विद्यापीठाच्या बऱ्याच अशा योजना असतात, जसं की कमवा आणि शिका. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही नोकरी नकारे करू, तुम्ही महाविद्यालयात या, तुम्ही शिका. तुम्ही नोकरी करायला गेले ना की तुम्ही 2 दगडांवरती पाय देताल. माझा एक विद्यार्थी आहे, तर हा विद्यार्थी लहान असतानाच म्हणजे तो बहुतेक 1.5 वर्षाचा असतानाच त्याचे आई आणि वडील दोघेही वारले होते. आणि त्याचा भाऊ आणि तो दोघेही आपले आजी आजोबा होते, त्यांच्याकडे ते दोघेही राहतात. परिस्थिती आईवडील नसल्याने अतिशय म्हणजे खालवलेली होती. पण मला सांगण्यास तुला अतिशय आनंद वाटेल, तेव्हा तो फीबद्दल जी त्याच्या मनात भीती होती, आमच्या कॉलेजच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामधून तो फी भरू शकला. पण आज तो एका मस्तपैकी त्यांनी त्याचं BCAचं शिक्षण पूर्ण केलं आणि तो एका बँकेमध्ये बँक मॅनेजर झाला आहे. आणि तो मला भेटायला येतो, माझ्या पुढच्या शिक्षणात मी काय करू, मी कसं करू हे सांगतो. तेव्हा मला असं कुठेतरी वाटतं की जर फीमुळे मी याला थांबवलं असतं किंवा माझ्या कॉलेजनी, माझ्या मॅनेजमेंटनी ह्याची त्यावेळी मदत नसती केली तर हा नक्कीच विद्यार्थी कुठेतरी बुचकळ्यात पडला असता. आणि हे जे मॅनेजरियल पोस्ट त्याला आज भेटली तर ती कुठेतरी त्याच्या हातनं निसटली असती. तो तेवढा कॅपेबल नसायला. हसत खेळत हे जेव्हा चेहरे माझ्या समोर येतात ना शीतल, तेव्हा वाटतं समाधान की लाईफमध्ये मी कुठेतरी अचीव केलेलं आहे. सर बरेच विद्यार्थ्यांचं मी बघितलं, तुम्ही घरी जाऊन सुद्धा मदत केली, आर्थिक असो किंवा त्यांना काउन्सिलिंग करणं, यामागे काय. शीतल, हे जे म्हणजे हा तू प्रश्न विचारलास मला खरंच छान वाटतो. म्हणजे पालक जेव्हा माझ्याकडे भेटायला येतात तेव्हा पालक म्हणजे बऱ्याचशा पालकांचा अनुभव मला तुला सांगायला या ठिकाणी खूप आवडेल की आत्ताच नुकता एक प्रसंग घडलेला सांगतो आणि मग मी तुझ्या प्रश्नाला पुन्हा उत्तर द्यायला सुरुवात करतो. नुकत्याच एक मॅडम त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये यायला जमत नाही म्हणून कॉलेजमध्ये आमच्या एका शिक्षकांशी त्यांनी भांडायला सुरुवात केली आणि मी तिथे मध्ये गेलो. म्हणजे प्रिन्सिपल यात्रा मला मध्ये पडायचं होतं, तर त्या सारखं माझ्याकडे बोलून की तुम्ही बोलू नका, तुमचे जे प्रिन्सिपल आहेत ना, तर मी त्यांच्याशीच बोलते. आणि मग मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की अहो मी प्रिन्सिपल, तर मग कसं काय, म्हणजे तुम्ही ह्या एजमध्ये प्रिन्सिपल कसे काय असू शकतात. तर असा बऱ्याच पालकांचा म्हणजे पालक सभेला पण प्रश्न असतो. पण तो जो मला एक म्हणजे मला पालकांना ह्याकरता भेटायचं असतं. म्हणजे बरेचदा तुला माहिती असेल की पालक सभा वगैरे असतात त्या कॉलेजच्या किंवा या अशा ॲटमॉस्फिअरमध्ये होत नाही. पण मी मुद्दामूनच पालकांना ह्याकरता भेटतो कारण की मी पालकांना पालक सभेमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो,
तुम्ही ज्या दिवशी तुमच्या मुलाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं त्या दिवशीपासून तो मुलगा माझा झाला. तो माझा भाऊ असतो, ती माझी बहीण असते आणि कुठेतरी त्याचं नातं माझ्याशी जोडलं गेलं आहे. आणि अगदीच हे जेव्हा मी पालकांशी बोलतो ना शीतल, तेव्हा त्या पालकांना पण खरंच असं वाटतं की मी माझ्या मुलाला एका चांगल्या हातामध्ये, राईट हँडमध्ये कुठेतरी सोपवलेलं आहे. म्हणजे पालक पहिल्याच बॅचचा एक एक्सपिरियन्स मी तुला सांगतो. मला पण अगदीच काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि दुसऱ्या दिवशी महाविद्यालयामध्ये आमच्या प्रॅक्टिकलची वायवा होती, प्रॅक्टिकलची एक्झाम होती. माझ्या कॉलेजमधले बरेच मुलं असे होते की जे परिस्थितीमुळे नोकरी करत होते आणि नोकरी केल्यावरती मग नोकरी करून शिकायचं होतं. मग अशा विद्यार्थ्यांचं काय करायचं, जर्नल तर पूर्ण झालं पाहिजे. त्या पालकांना मी बोलवलं. मला एक छान आठवते, माझी एक स्टुडंट होती आणि ती मंगळवार पेठेमध्ये राहायची. तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर होते. उद्याच तुझी प्रॅक्टिकलची एक्झाम आहे आणि आजच्या आज जर तुझी प्रॅक्टिकलची फाईल नाही पूर्ण झाली तर तुझे कुठेतरी मार्क ते जातील. म्हणजे प्रॅक्टिकलच्या फाईलला 10 मार्क असतात. तर तू ये कॉलेजमध्ये, मी थांबतो आणि मी तुला मदत करेन. पण तुझी फाईल पहिल्यापासून जर राहिलेली असेल तर तुला माहिती आहे की किती वेळ लागेल फाईल पूर्ण करायला. आणि ते जवळजवळ मला असं आठवतं आहे की 12 स्टुडंट्स होते की मला त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची होती. तिच्या वडिलांची रिक्षा घेऊन ती कॉलेजमध्ये आली. माझ्या कॉलेजच्या आवारामध्ये त्यांनी रिक्षा लावली. 5 वाजल्यापासून प्रिंटआउट आम्ही काढायला सुरुवात केली. 11 मुलं होती जवळजवळ ती. मला वाटलं की 1 तासात होईल, 2 तासात होईल. 7 वाजले शीतल, 9 वाजले, अजूनही फाईल कंप्लीट होत नव्हती. तिचे जे वडील होते, अजून एका मुलीचे पालक आले कॉलेजमध्ये आणि काही नाही, आम्ही फक्त मुली आहेत आमच्या कॉलेजमध्ये म्हणून आम्ही थांबतो, तुम्ही कंटिन्यू करा सर, काही हरकत नाही, आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे. तर ती सगळी मुलं 3 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये होती शीतल आणि त्यातल्याच त्या दोन्ही पालकांनी मग 11 मुलांसाठी एका म्हणजे नाश्त्याची अरेंजमेंट केली आणि 3 वाजता प्रॅक्टिकल पूर्ण झाले. मुलांना मी इतकं कॉन्फिडंट तयार केलं. ती आज एका WNS नावाची कंपनी, तुला माहिती असेल IT, तिथे ती HR आहे. हे पण माझ्या अचिव्हमेंटमध्ये खूप छान गोष्ट आहे. तिच्यासोबतची एक मुलगी स्वतः साऊथ आफ्रिकेला तिचं स्वतःचं कम्प्युटर हब सेंटर म्हणजे कम्प्युटर सेल्स वगैरे मॅनेजमेंट असतं साऊथ आफ्रिकेला, दुसऱ्या देशामध्ये जाऊन चालवते. तर असं त्या काळी ती एक मदत म्हणून 3 वाजेपर्यंतची माझी होती असं सांगायला काय हरकत नाही. पण नंतर मला असं वाटायला लागलं की आपलीच मुलं असतात, आपल्यासारखीच असतात, तर मदत करायला काही हरकत नसते. तर हा एक अनुभव माझ्या आयुष्यामधला खूप छान होता. सर, तुम्ही शिक्षणामध्ये बरेच अडथळे फेस केले, तर मग आत्ता परत तुम्ही सातत्याने शिक्षण घेताय. हो, तर तुम्ही तुमच्या डिग्री वगैरे सांगा. शीतल, मी MSc कम्प्युटर सायन्सपर्यंत शिक्षण पूर्ण केलं हे मी तुला सांगितलंच. पण थोडं पुढचं सांगायचं आहे की मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी कधीच माझा LC माझ्याकडे राहणार नाही याची सोय बघितलेली होती. आणि माझं जसं की MSc कम्प्युटर सायन्स पूर्ण झालं, मला PhDच करायचं होतं, पण PhDला त्याकाळी लगेच ॲडमिशन नाही झालं. म्हणून वाडिया कॉलेजमधून मी MSc कम्प्युटर सायन्स पूर्ण केलं. मला अतिशय सुंदर मार्गदर्शक तिथे लाभले होते, डॉक्टर शैलजा शिरवैकर. त्यांच्या मार्गदर्शनाने मी एक समाजासाठीच चांगला आणि IT मधलाच असा रिसर्च प्रबंध 2008 साली सुरुवात केली होती आणि 2010मध्ये पूर्ण देखील झाला. मी रोमिंग रेशनिंग म्हणजे आपण भारतामध्ये कुठेही गेलो तर सामान्य माणसाला किंवा ज्यांच्याकडे केसरी कलरचं रेशन कार्ड असेल त्यांना शिधा भेटू शकते का याच्यावरती माझा संशोधन MPhilचा असा होता. आणि तुला सांगण्यास मला अगदी म्हणजे मला काहीच वाटणार नाही की मी त्या काळी म्हणजे रिस्पॉन्डंट माझे कोण होते, तर अगदी तुला सांगतो की मी ज्या वेश्या स्त्रिया असतात समाजामध्ये की ज्या आपलं घरदार सोडून आपल्या पुण्यामध्ये बुधवार पेठ म्हणून एक वस्ती आहे, तर त्यांना खरंच परिस्थिती नाही आहे आणि ती परिस्थिती उभारायची म्हणून हे असं अमानवी कृत्य ह्याला बळी पडावं लागतं. आणि कशासाठी, तर पोटासाठी म्हणून हे सगळं त्या करत असतात. तर त्यांना पण रेशनची गरज असू शकते म्हणून मी रिस्पॉन्डंट म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मी एका सहेली नावाच्या NGOमधनं माझी ही सगळी माहिती ह्या सर्व वेश्या समुदायाशी बोलून मिळवली होती. सांगली आणि कोल्हापूर सारख्या भागामध्ये असा काही भाग आहे की जिथे बायकांना
गावासाठी म्हणून सोडून दिलं असतं. तू एक पिक्चरमध्ये पण ते बघितलं असेल. तर अशा भागांमधल्या पण काही व्यक्तींचं मी रिस्पॉन्डंट की जे जोगव्याच्या नावाखाली दारोदारी म्हणजे जोगवा मागत असतात, भीक मागत असतात, तर त्यांना खरं रेशनची गरज असते. त्यासाठी मी एक रोमिंगचं मॉडेल बनवलं होतं. आणि मला अजून पण म्हणजे 2020मध्ये जेव्हा आत्ताच निर्मला सीतारामन यांनी ते मॉडेल इम्प्लिमेंट होतं आहे कुठेतरी हे जेव्हा सांगितलं, ह्याची योजना जेव्हा जाहीर केली, तेव्हा मला असं वाटलं की 2010 साली जे मी मॉडेल बनवलं ते आज कुठेतरी अस्तित्वात येतं आहे, त्याला वाटचालीमध्ये कुठेतरी ते लागतं आहे. हे बघून मला आजच खरंच खूप आनंद वाटतो आहे. तर ते मी MPhil शिक्षण पूर्ण केले. MPhil झाल्यावर मला असं वाटलं की शिक्षण थांबलं नाही पाहिजे. मी MBAला पण ॲडमिशन घेतलं. MBAचं ॲडमिशन झालं, MBA पूर्ण झालं. मी फर्स्ट क्लासच्या देखील रेंजमध्ये पुढे गेलो. त्याच्यानंतर मी MSc कम्युनिकेशन फिजिक्स केलं. फिजिक्समध्ये शिक्षण मी ह्याकरता केलं कारण की 12वीमध्ये मला फिजिक्स अजिबात आवडत नव्हतं, पण कुठेतरी करू शकतो त्याच्यामुळे मी MSc कम्युनिकेशन फिजिक्स पण केलं. त्याच्यानंतर थांबायचं नाही, त्याच्यामुळे मी जेंडर अँड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर विमेन अँड डेव्हलपमेंट आणि काउन्सलिंगचा, म्हणजे मी विद्यार्थ्यांना घडवतोच आहे, तर विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजू शकतो असं म्हणून मी काउन्सलिंग देखील केलं. काउन्सलिंगचा प्रयत्न देखील केला, त्याचा देखील एक सर्टिफिकेशन कोर्स केला. आणि मी आता PhDला रजिस्टर्ड आहे. लवकरातच लवकर शीतल तुला मी डॉक्टर आलोक पवार असं ऐकायला भेटेल असं आहे सर. आणि काय असेल विषय शीतल? मी हा देखील विषय असाच घेतलेला आहे, रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन. म्हणजे मी शिक्षण तर देतोय शीतल इथे, पण विद्यार्थ्यांचं पुढे काय, म्हणजे मला माझ्या विद्यार्थ्यांची साथ कधी सोडायची नाही आहे. ते कुठेतरी चांगल्या पोझिशनमध्ये लागले गेले पाहिजेत, यासाठी माझ्या रिसर्चचा पण विषय आहे शीतल. मी रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन म्हणजे भरती आणि निवड कंपन्यांमधली जी असते ना, तर त्याच्यावरती माझा रिसर्च आहे. कंपन्यांमध्ये एंट्रन्स पॉईंट कसे असतात, कंपन्यांमध्ये आपला विद्यार्थी जेव्हा जातो तेव्हा तो वरच्या पोस्टवरती कसा जाईल, ह्या संपूर्ण माहितीवरती माझा हा PhDचा विषय आहे. तर त्याच्यात मी सध्या PhD करतो आहे. सर, माझ्या ऐकिवात होतं की एक विद्यार्थी ज्याला तुम्ही खोटं बोलला तो तुमच्याशी, पण तुम्ही त्याच्याशी जवळीक साधून त्याची परिस्थिती समजून आज त्याला मुलाप्रमाणे त्याला सांभाळून परत त्याच्या शिक्षणात मदत करताय. थोडंसं ऐकायला आवडेल. तो सफल झाला तर नक्कीच मला असं वाटेल की मी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकतो. विद्यार्थ्याच्या आयुष्यांमध्ये ना शीतल खूप अडचणी असतात. तू पण तुझं मगाशी उदाहरण सांगितलं तसे बरेच विद्यार्थी असतात, पण स्वतःहून प्रामाणिकपणे अडचणींवर मात करण्यासाठी फार कमी लोक प्रयत्न करतात. मध्ये सोडून द्यायचं असं असतं. त्यांनी असाच प्रयत्न केला की मी सोडून देणार नाही आणि सर तुम्ही मला काही सांगा तर ते मी करून दाखवेल, निदान मी प्रयत्न करेल. शीतल, मला तुला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की असा एक विद्यार्थी होता की जो स्वतःहून माझ्याकडे आला आणि स्वतःहून माझ्याकडे येऊन त्याने असं विचारलं की सर तुम्ही PhDचं काम करत असताना मी तुमच्या बाजूला बसून माझा अभ्यास करू का, कारण की मी बीडचा आहे आणि पुण्यामध्ये जेव्हा मी इथे हॉस्टेलवरती राहतो आहे ना, तर तेव्हा मला कुठेतरी मदत झाली पाहिजे. तर त्याला घेऊन मी जवळजवळ आत्तापर्यंत 8 इंटरनॅशनल कॉन्फरन्स केले आहेत. हे तुला ह्याकरता सांगतो आहे की शीतल, आम्ही नॉर्मल पुण्यामध्येच कॉन्फरन्स केल्या असं नाही, तर आम्ही कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इंटरनॅशनल कॉन्फरन्स केल्यात. आम्ही त्याच्यावरती वेगवेगळ्या जर्नल्समध्ये पब्लिकेशन केले. माझं आज नाव त्याच्यासोबतसुद्धा पब्लिश झाले. हे खरंच खूप ग्रेट वाटतं मला कधी कधी. सर, भविष्यात मुलांसाठी तुम्ही बरेच योजना पूर्वी राबवल्यात. आता भविष्यात काय ठरवलं की तुमच्या विद्यार्थ्यांनी कसं घडावं, त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच? शीतल, म्हणजे छान झालं की तुम्हाला भविष्यातल्या मुलांचा प्रश्न विचारला किंवा भविष्यवेधी वेध माझा विचारला. शीतल, माझा अजिबातच शिक्षकी पेशा बनेल स्वतःचा असं माझं काहीच एम नव्हतं. म्हणजे तुला माहिती आहे की रिसेशन होतं, त्याच्यामुळे बाय ॲक्सिडेंटली मी या शिक्षकी पेशामध्ये आहे. पण मला नेहमीच असं वाटतं की आपण ॲक्सिडेंटली जरी ज्या एखाद्या पेशामध्ये असू तर त्या आपण पेशा एकदा स्वीकारला ना, तर आपण त्या पेशामध्ये काही ना काहीतरी अचिव्हमेंट केलं पाहिजे. म्हणजे माझे जे शिक्षक असतात तर ते काही गोष्टीमुळे मुलांवरती कधी रुसतात, फुकतात.
हां, तुम्ही रुसाफुगा, पण तुम्ही एखाद्या पेशाला स्वीकारलं ना, तर तुम्ही एकदम मनोभावे त्या पेशाकडे बघितलं पाहिजे, असं माझ्या कलिग्सला माझं म्हणणं असतं. तर मी तुला अगदी सुरुवातीचं उदाहरण सांगतो. जेव्हा माझ्याकडे कॉलेजमध्ये मुलं येतात आणि मला विचारतात की म्हणजे त्यांचा प्रश्न पण ऐकून कधी कधी हसायला येतं की तुम्ही प्रिन्सिपलशी बोलताय आणि तुम्ही असा प्रश्न विचारताय. खरं म्हणजे ह्याच विद्यार्थ्यांना शीतल आपण समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. सर, या परिसरात तसं काहीच नव्हतं जेव्हा कॉलेज सुरू झालं. तर इथे कोणी येईल असं पण वाटत नव्हतं. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना सोडलं तर. पण तुम्ही आज इथे समाजकार्य सतत सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना घेऊन कुठलीही देशावर काही संकट वगैरे आलं तर निधी गोळा करणं, पोहोचवणं, ही कामं सतत करत असता. त्याबद्दल देखील खरंच इथले सगळे निवासी तुमचे आभारी आहेत. थोडंसं सांगत होतं. शीतल, एकदमच छान प्रश्न विचारला आहे की धनकवडी किंवा हा जो परिसर ज्याच्यामध्ये मी राहतो आहे, माझा जन्म पुण्यातला आहे आणि मला सर्वच मुलांना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही ज्या परिसरात जन्मला आहेत, ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झाले, त्या मातीसाठी तुम्ही काहीतरी देणं लागतं असं म्हणून तुम्ही करत जा. आम्ही कॉलेजच्या परिसरात जेव्हा कॉलेज सुरू केलं तेव्हा कॉलेजच्या परिसरातल्या लोकांच्या पण अशा समस्या होत्या किंवा आमच्या कॉलेजच्या दृष्टिकोनातून अतिशय अडचणीच्या समस्या होत्या की तुमची मुलं खूपच गोंधळ करतायत, हे करतायत. माझ्याकडे नेहमी कंप्लेंट्स असायच्या. तर त्याच मुलांना घेऊन मी काय सांगायचो, ह्या कंप्लेंट जर बंद करायच्या असतील ना, तर आपण कुठेतरी एखाद्या आठवड्यातल्या दिवशी जर समाजकार्य केलं ना तर कुठेतरी छान होईल. NSSचं माध्यम होतं शीतल आमच्याकडे. आमच्या कॉलेजमध्ये खूप खराटे असे नव्हते, पण मी ना अर्न अँड लर्न करणाऱ्या मुलांना असं सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये नारळाची झाडं आहेत, तर त्या नारळाच्या झाडांपासून, त्यांच्या फांद्यांपासून खराटे कसे बनवायचे हे मी पहिलं त्यांना शिकवलं. आता मला चांगलं आठवतं की मी 10 ते 12 खराटे आम्ही बनवलेले होते. तर त्या मुलांना मी म्हटलं की चला खराटे घ्या आणि आपण हे रस्ते जे आहेत ना इथून तिथून असे साफ करायचे. अशा लोकांच्या इथल्या घरातल्या त्यांनी स्वतः केलेल्या जरी घाणी असतील तरी त्या अशा रिमूव्ह करायच्या की त्यांच्या मनामध्ये आपण कुठेतरी छाप ठसा उमटवला पाहिजे. तर माझे 10 ते 12 विद्यार्थी, त्यांचे 10 ते 12 खराटे घेऊन आम्ही हा सर्व परिसर झाडला. तुला शीतल आणखीन सांगायला मला आनंद वाटेल की आम्ही अगदी इथे धनकवडी गावामध्ये कोरोनाचं या काळामध्ये पण आम्ही सॅनिटायझेशनचं काम केलं. मागच्या काही तुला माहिती आहे की 2 वर्षांपूर्वी केरळला पूर आला होता आणि शाहू कॉलेजने तेव्हा पूरनिधी गोळा केला आणि त्यांनी विद्यापीठाकडे सुपूर्द केलं. तर शाहू कॉलेज नक्कीच आपल्या कॉलेजपेक्षा खूप मोठं असं कॉलेज आहे. तर मला असं वाटलं की शाहू कॉलेज जर एवढा मोठा निधी करू शकतो तर आपण का ना निधी गोळा करू शकत. त्यांनी 40,000 गोळा केल्या, आपण निदान ॲटलिस्ट 15 जरी हजार गोळा केलं ना तर खूप. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना घेतलं, जवळजवळ मी सगळ्याच विद्यार्थ्यांना घेतलेलं होतं. काही विद्यार्थीमधून पळून पण गेले. पण शीतल, यू डोंट बिलीव्ह ऑन दिस की आम्ही 40,000पेक्षा 10,000 जास्ती असा निधी केरळ फंडिंग आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सुपूर्द केलेला होता. त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण शीतल तुला माहिती की कोल्हापूर आणि सांगली 2 भागांमध्ये पूर आला. ते जे केरळसाठी जे बॉक्स होते ना शीतल, ते कॉलेजमध्ये तसेच पडून होते. आम्ही फक्त केरळ शब्द काढला आणि तिथे सांगली आणि कोल्हापूरसाठी मदत निधी आम्ही माझ्या मुलांना घेऊन असं जोरजोरात बोलायचो. माझ्या ह्या म्हणजे हा जो साथ घालायचो मी लोकांसमोर, त्याला अगदी रस्त्यावरचे गरीब भाजीवाल्या बायका त्या जेव्हा प्रतिसाद द्यायचा ना शीतल, तेच खरं म्हणजे हा समाज माझ्या मागे कुठेतरी होता असं मला वाटायचं. शीतल, आम्ही केरळा कलेक्शनहून खूप जास्ती रक्कम आपल्या पुणे विद्यापीठाकडे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही भागांना उभं करण्यासाठी दिली. आणि हे कोरोनाचं कुठेतरी होतं त्याच्यामध्ये पण कुठेतरी एक मानसिक शास्त्र दृष्टिकोनातून कुठेतरी लोकांना उभारी यावी यासाठी मी बरेच यूट्यूब्स व्हिडिओ तयार केलेत. तू यूट्यूब्सवरती वगैरे बघू शकतेस. आत्ता पण सर काउन्सिलिंग उभं केलेलं आहे कॉलेजमध्ये, ते कशासाठी? शीतल, मला असं वाटतं की जेव्हा आपण विद्यार्थ्यांशी बोलतो ना तर तेव्हा तो विद्यार्थी असा गडगडीत पुढे कुठेतरी येत नाही, तो बोलत नाही आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणावं किंवा त्याच्यासमोर येणारी एखादी अडचण असेल, असं कुठेतरी ती एक अडचण असते.
तो एक म्हणजे हा सगळा भाग आहे ना, त्याच्यामुळे तो गुंतला जातो तो. आणि मग त्या अडचणींमुळे हे जे म्हणजे शिक्षण किंवा शिक्षणानंतर त्याला व्यवसाय किंवा नोकरी करायची ना, तर ह्याच्यात जर चुकून त्याचं पाऊल चुकीच्या ठिकाणी पडलं आणि त्याने चुकीचा मार्ग निवडला, तो कुठेतरी अडखळू शकतो. तर मला असं वाटलं आणि म्हणून मग मी अगदी काउन्सलिंगचे प्रयत्न हे सुरू केले. त्यासाठी मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा एक सर्टिफिकेशन कोर्स पण केला, अकॅडमिक काउन्सलिंग, आणि त्याचबरोबर असं काउन्सलिंग होऊ शकतं असं मी विद्यार्थ्यांना पण केले. आणि काही म्हणजे तुला माहिती आहे की घटस्फोट होत असतात किंवा एखादा दारुडा व्यक्ती असतो की ज्याच्या फॅमिलीला त्या दारुड्या व्यक्तीपासून त्रास होत असतो, मग त्याला त्या गोष्टीमधनं बाहेर आणायचं आहे. ती घटस्फोट महिला जी असते तिला त्या गोष्टीमधनं बाहेर असतायचं आहे. तो नैराश्यग्रस्त विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या नैराश्यामधनं बाहेर यायचं आहे. शीतल, माझा एक विद्यार्थी होता, काहीशा कारणामुळे त्यांनी जेव्हा सुसाईड केलं तेव्हा पण मला कुठेतरी अशा वाटलं की हे प्रकरण आहे ना, हे अगदी शेवटच्या पातळीवर जातं. आपण जर ह्या विद्यार्थ्यांशी त्याच्या लेवलला जाऊन बोलू नये ना, तर आपण कुठेतरी जीवनात अयशस्वी झालो, म्हणजे यशस्वी असून सुद्धा अयशस्वी झालो असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे हे समुपदेशन, मार्गदर्शन, काउन्सलिंग असं मी प्रयत्न महत्त्वाचा आहे असं मानतो. सर, तुम्ही इतक्या वेळ केलेल्या मार्गदर्शनासाठी मी खरंच आभारी आहे. आणि तुम्ही तुमचं सतत NSS असो, तुमची PhD असो, तुम्ही लिहिलेली पुस्तकं असो, विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन असो, तुमचं आयुष्य हे खरंच दुसऱ्यांना मार्गदर्शन सतत करत राहील आणि खरंच ते लोकांना खरंच प्रेरणादायी ठरत आहे. तुम्ही दिलेला वेळ आणि शीतल, जाता जाता मी तुला एकच मुद्दा सांगेन की असं असतं की पण हे जे शिक्षण करतोय तर शिक्षण कुठेतरी संपतं, मास्टर डिग्री झाल्यावरती शिक्षण कुठेतरी संपतं असं लोक म्हणतात. पण मला असं वाटत नाही की शिक्षण संपलं. कुठे ना कुठेतरी आपण नेहमीच शिकत असतो. आपल्यासमोरचा एखादा छोटा माणूस असो किंवा मोठा माणूस असो, ते नेहमीच आपल्याला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण पण तसंच नेहमी सतत शिकत राहिलो पाहिजे. आपण जेव्हा शिक्षण संपादन करतो तेव्हा आपण नक्कीच उभारणीने पुढे येऊ आणि तू काहीतरी तुझ्या लाईफमध्ये ॲचिव्ह करणार आहेस. तसं सगळ्याच लोकांनी कुठे ना कुठेतरी एक ॲचिव्ह केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि तू माझी मुलाखत घेतली, तू माझ्याशी जवळजवळ आता इतका वेळ बोलतेस, तू देखील मला असा आदर्श वगैरे काय म्हणतेस, मला अजून तसं काही अद्याप वाटत नाही, कारण की लाईफ अजून खूप मोठं आहे आणि त्या मोठ्या लाईफमध्ये मला पण खूप काही करायचं आहे. अजून पण मोठे मोठे गोल्स मी धरलेले आहेत, त्या गोल्सवरती मला चालायचं आहे. पण एक लाईफच्या टप्प्यामध्ये आपण दोघांनी गप्पा मारल्या. तुझ्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं, त्याच्यामुळे तुला पण खूप खूप धन्यवाद. नाही, धन्यवाद सर, थँक्यू. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात साधारणतः आपले शिक्षक आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणूनच माहीत असतात. परंतु शिक्षकापलीकडे तेही एक व्यक्तीच असतात. त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. इतरांसारखेच तेही अनेक अडीअडचणींचा सामना करत स्वतःच्या आयुष्यात उभे राहिलेले असतात आणि अनेक प्रकारच्या संघर्षासोबतच स्वतःला सिद्ध करत पुढे जात असतात. क्वचितच अपघाताने तर बहुतांशी ठरवून ते शिक्षक झालेले असतात. त्यामागची त्यांची भूमिका काय असते, आपले शिक्षक कुठे शिकले असतील, त्यावेळी त्यांची शाळा कशी असेल, त्यांचे शिक्षक कसे असतील, त्यावेळी त्यांचे गुरुजी अथवा बाई त्यांना शिक्षा करत असतील का, असे एक ना अनेक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. परंतु शालेय जीवनात त्यांची उत्तर मिळवायची मात्र राहून जातात. पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात बराच काळ जातो. आपली पुढची पिढी त्यांचे शिक्षण सुरू असताना नकळत आपल्याला आपल्या शालेय जीवनाची आठवण होते. आपली शाळा आठवते आणि आठवतात ते आपले शिक्षक. परंतु यावेळी प्रश्न मात्र वेगळे असतात. आपले शिक्षक कुठे असतील, काय करत असतील, कसे असतील. खरं तर हे सगळे प्रश्न म्हणजे केवळ एक माध्यम असतं. खरं असतं ते हे की आपल्याला आपल्या शिक्षकांची आतून खूप आठवण झालेली असते. त्यांच्या नजरेचा ओझरता का होईना पण एक स्पर्श आपल्याला हवा असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी
आपले कान आसुसलेले असतात. मग विचार कसला करताय? उचला फोन, बोला आपल्या शिक्षकांशी आणि दोघांच्या संमतीने तो रेकॉर्ड करा आणि आपला विद्यार्थी शिक्षक संवाद पाठवा आमच्याकडे. विद्यार्थी शिक्षक संवाद व्यासपीठाची निर्मिती करण्यामागे विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं नवीन पिढीला कळावं, वृद्धिंगत व्हावं ही सद्भावना आहे. आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिले नाहीत, आता पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत अशी ओरड आपल्याला सर्वत्र ऐकायला येते, हो की नाही? हल्ली विद्यार्थी शिक्षकांचं असलेलं पवित्र नातं प्रतिस्पर्ध्यामध्ये तर शिक्षक आणि पालक हा संबंध जवळजवळ शत्रुत्वात परावर्तित झालाय की काय असं वाटतं. यावर उत्तर काय? तर विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं हे नवीन विद्यार्थी शिक्षक पिढीमध्ये रुजवणे, वृद्धिंगत करणे हे होय. इतिहास सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते. अनेक थोरा मोठ्यांची यासाठी उदाहरणं आहेत. विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठामध्ये कोणीही विद्यार्थी, कोणीही शिक्षक कुठूनही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याने फक्त आपला फोन उचलावा आणि आपल्या आवडत्या शिक्षकास फोन करावा. तास अर्धा तास मन मोकळ्या गप्पा माराव्यात. हां, फोन सुरू असताना मात्र दोघांच्या परवानगीने कॉल रेकॉर्डर सुरू ठेवावा आणि सर्वात शेवटी रेकॉर्ड केलेली ती फाईल विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठाकडे पाठवावी. योग्य त्या काळजीसह आणि अर्थातच आपल्या परवानगीसह आपला तो विद्यार्थी शिक्षक संवाद या विद्यार्थी शिक्षक व्यासपीठावर आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद.